अगो काय? मला तू बनवलेली मिसळ विकायची आहे आणि मला पैसे मोजायचे आहेत. हो हो तू सगळं कर, पण त्याआधी आपल्याला रजिस्ट्रेशन तर करावं लागेल ना, त्याशिवाय कसं स्टॉलवर जाऊ देतील आपल्याला? मग काही कर ना रजिस्ट्रेशन. पण बाबा कुठे आलेत अजून? बाबा आले की लगेच करूया. वाट बघू आपण. आनंदी चल. अरे देवा, कुठं गेल्या या दोघी? ठीक आहे, एवढं तर कळलंय त्या दोघी इथंच आहेत. मॅडम अन्नपूर्णा महाजन मॅडम आहेत, त्यांना भेटायचं होतं मला. कुठे असतील ते? माहित नाही. निघाले तर बाबा? आई जाऊया ना, चल ना. आनंदी हट्ट नाही करायचा, बाबा येतीलच आता बघ. सॉरी 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 खूप लेट झाला मला, सॉरी. बाबा अरे गुंड्या, पटापट निघूया आपण. चल चला गुंड्या, काय खाते तू? चल. कॉटन कॅन्डी. कॉटन कॅन्डी? सिद्धिराज एक नंबर बोर्ड लागलेला आहे, चुलीवरची मिसळ. अभिनंदन बायको. तुम्हाला पण अभिनंदन. पण आपण आता सामान लावून घेऊया, आनंदी आईच्या स्टॉलवर आहे तोपर्यंत. चला. ती आली की काही खरं नाही. नको काळजी करू, 0 मिनिटं दे मला, फक्त हिट होणार आहे आपलं, हिट. आहे कुठे ठेवायचं सगळं मला सांगाच बरं दे. अरे सिद्धू दादा, भावना वहिनी, तुमचा पण स्टॉल आहे? हो, चुलीवरची मिसळ. छान. आणि तुम्हा दोघांना जोडीने काम करताना बघून खूप छान वाटतंय. पण तुम्ही आता थोड्या वेळाने खायला या मिसळ. हो नक्की आहे सर. नक्की नक्की. ही आहे ना काय भानगड. भावनाताईचं दादांसंग लगीन ठरलंय, पण आता भावनाताईला सिद्धू दादा संग बोलताना असं वाटतंय का ते दोघं नवरा बायको आहेत. नाही कमळे, थांब. आधी कुणाला तरी विचार की खरंच ह्यो सिद्धू दादा आणि भावनाताईचं काय नातं आहे. उगं काहीतरी उलट सुलट विचार करायला नको. चला येतो. ताई, सिद्धू दादा आणि भावना ताईचा काय विषय आहे? काय विषय म्हणजे? अरे लग्न झालंय दोघांचं. आणि सिद्धू दादा भावना वहिनींवर किती प्रेम करतात. दोघं मेड फॉर इच अदर आहेत. चल. भावनाताईचं लगीन सिद्धू दादा संगत झालंय, ते सांगू का नको दादासनी? खरं सांगावं तरी पंचायत आणि खूप बसावं तरी पंचायत. नमस्कार ताई. नमस्कार. मला अन्नपूर्णा महाजन यांना भेटायचं होतं. कुठे असतील? अरे इकडे भेटू तुम्हाला. आतमध्ये? हो हो. थँक्यू. हा इथे काय करतोय? स्केच तर याच्याकडेच दिसतोय. तेच द्यायला तर आला नसेल ना?
अन्नपूर्णा मॅडमना भेटायला आलाय? हां हो काय काम होतं? एका प्रोग्रॅमबद्दल बोलायचं होतं. प्रोग्रॅम अरेंज करायचा होता. अच्छा, प्रोग्राम करता तुम्ही? माहित नव्हतं मला. अन्नपूर्णा वहिनी आज खूप बिझी आहे ती. हे काय हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ना, संक्रांतीचा. तुमचं काही काम असेल त्यांच्याकडे, काही निरोप द्यायचा असेल मला सांगा, मी देईन निरोप. नाही 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 तुम्ही कशाला? मी स्वतःहून जाईन, स्वतःच बोलेन त्यांच्याशी. काही हरकत नाही. काही द्यायचे? स्केच द्यायला आला होता? द्या, माझ्याकडे द्या स्केच, मी देईन तिला. त्या स्वतःच्या घरी जिवंत जायचंय ना. स्केच इथे द्या आणि निघा. मी देईन वहिनीला. मी भेटतो. मॅडम, चीफ गेस्ट आलेत, आपल्याला निघावं लागेल. हो हो, चला चला सगळे चला चला. कामिनी, काय विचार काय? चला चला हो, चला चला चल ना, तुझीच वाट बघत होते. ताई 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 हे अन्नपूर्णा मॅडमना द्या. खूप महत्वाचं आहे. फक्त आणि फक्त अन्नपूर्णा मॅडमनाच द्या प्लीज. वय वय चालतंय की. हां देतो. थँक्यू. सुटलो. परत यांच्या भानगडीत पडणार नाही. तर तुमच्या सगळ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आज आपण एका स्पेशल गेस्टला इथे बोलवलंय. एक सक्सेसफुल बिझनेस वुमन, ब्युटी विथ ब्रेन्सचं खरंच जिवंत उदाहरण आहे. आणि ही खरं तर अशी व्यक्ती आहे जिचं मी दिवसभर कौतुक करू शकतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माझी आई आणि इनामदार ग्रुपची CEO नयनतारा इनामदार. तुझे स्वागत आणि तू या कार्यक्रमाला आलीस त्याबद्दल मनापासून आभार. इट इज कम्प्लिटली माय प्लेजर. आणि खरं सांगू का, इथली वाईब खूप पॉझिटिव्ह आहे, खूप मस्त, खूप लाईव्हली वाटतंय. आणि ताई, तुम्ही ह्या ज्या महिलांच्या गृहउद्योगाला इतकं एनकरेजमेंट देताय ना, खूप कौतुकास्पद आहे. चला साहेबा, आपण मॅडमना घेऊन स्टॉलना भेटी देऊया. हो, थोड्या वेळासाठी शूटिंग केलं तर चालेल ना तुला? अगदी चालेल. चल.